नजर ठेवणारी दुर्बीण. मी खिडकीच्या चौकटीत गुडघ्यांवर सदरा ओढून बसलो होतो, कारण माझी फाटलेली विजार आई शिवून देत होती. छे बाई, आई म्हणाली व तिने सुईदोरा बाजूला ठेवले. हा मुलगा अगदी अशक्य बनलाय. होय, बाबा म्हणाले. त्यांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवले. अगदी सैतान बनलाय. तो कुंपणावर चढतो, झाडांवर व छपरांवर चढतो. त्याच्या अंगावर एक कपडा टिकणार नाही. बाबा गप्प बसले. त्यांनी माझ्याकडे रागाने पाहिले आणि शेवटी ठाम आवाजात जाहीर केले, पण या सगळ्याला पायबंद घालणारा एक उपाय मी खूप विचार करून शोधून काढलाय. मी काही मुद्दाम फाटत नाही कपडे, मी म्हणालो. मी काय मुद्दाम तसं करतो? ते आपोआप फाटतात. तर आपोआप फाटतात म्हणे, आई खवटपणे म्हणाली. तुझी विजार एवढी दुष्ट आहे की सबंध दिवसभर ती मुद्दाम प्रयत्न करत असते एखाद्या खिळ्यात कसं अडकवून घ्यायचं, नंतर स्वतःला फाडून घेऊन तुझ्या आईला त्रास कसा द्यायचा. काय भयंकर विजार आहे तुझी. आपोआप फाटते, आपोआप फाटते. अगदी सकाळपर्यंत आपोआप फाटते असं आई ओरडू शकली असती, कारण ती पुरती वैतागून गेली होती. तिचा संताप स्पष्ट दिसत होता. म्हणून मी बाबांना म्हणालो, मग तुम्ही काय उपाय शोधून काढलाय? बाबांनी चेहरा कठोर केला आणि ते आईला म्हणाले, तुला तुझं सगळं कसब एकवटून एक असं उपकरण तयार केलं पाहिजे की तुझा मुलगा घरात नसताना सुद्धा त्या उपकरणाच्या मदतीनं त्याच्यावर नजर ठेवता येईल. मला आज अजिबात वेळ नाही, कारण फुटबॉलचा सामना मला बघितलाच पाहिजे. पण तू मात्र अजिबात वेळ वाया घालवू नको. आत्ताच्या आत्ता नजर ठेवणारी दुर्बीण बनव. तुला हे काम फार छान जमतं हे मला माहीत आहे. बाबा उठून स्वतःच्या टेबलापाशी गेले आणि थोडा वेळ खुडबुड करून त्यांनी आईपुढे कोपरे फुटलेला एक आरसा, एक मोठा लोहचुंबक, वेगवेगळे खिळे, एक गुंडी व आणखी काही वस्तू ठेवल्या. या वस्तू तुला आवश्यक आहेत, बाबा आईला म्हणाले. यांच्यापासून काय बनवता येईल ते पहा. आईने बाबांना दारापर्यंत निरोप दिला. मग ती परत आली व मला तिने अंगणात खेळायला पाठवले. संध्याकाळी जेवणाच्या वेळी आम्ही जेव्हा एकत्र परत जमलो तेव्हा आईच्या बोटाला डिंक माकलेला होता व टेबलावर एक सुंदर निळे जाडसर नळकांडे पडले होते. आईने ते उचलले आणि दुरूनच मला दाखवत ती म्हणाली, देनीस, नीट लक्ष देऊन पहा. हे काय, मी विचारले. ही नजर ठेवायची दुर्बीण, माझा शोध, आई उत्तरली. मी म्हणालो, दूरच्या गोष्टी पाहायला? तिने स्मित केले. नाही, तुझ्यावर नजर ठेवायला. मी विचारले, माझ्यावर नजर कशी काय ठेवणार? अगदी सोपं, आई म्हणाली. मी ही खास दुर्बीण पालकांसाठी बनवली आहे. खलाशांच्या दुर्बिणीसारखीच आहे, पण जास्त चांगली. बाबा म्हणाले, तू साध्या शब्दात समजावून सांग रचनेची तत्व, ती कसं काम करते वगैरे वगैरे. मास्तरीणबाई फळ्यापाशी उभ्या राहतात तशा थाटात आई टेबलापाशी उभी राहिली आणि भाषण देऊ लागली. आता जेव्हा जेव्हा मी घरातून बाहेर पडेन तेव्हा तेव्हा देनीस, मी तुला पाहू शकेन. घरापासून मी 5 ते 8 किलोमीटर अंतरावर असले आणि मला वाटलं की खूप वेळात मी तुला पाहिलं नाही. आता तू काय करत असशील? तर ताबडतोब मी ही दुर्बीण घेईन, आपल्या घराच्या दिशेने तिला वळवून धरेन. बास, तुला संपूर्ण पाहीन. बाबा म्हणाले, उत्तम, अगदी झटपट मामला. मी थोडासा बिचकलो. आई असली काही वस्तू शोधून काढेल असे मला कधीही वाटले नव्हते. दिसायला तर अशी सडपातळ, पण बघा, झटपट मामला. मी म्हणालो, आई, आपलं घर कुठं आहे हे तुला कसं समजणार? अजिबात विचार न करता तिने ताबडतोब उत्तर दिले. माझ्या दुर्बिणीत दिशादर्शक चुंबक आहे. तो नेहमी आपल्या घराची दिशा दाखवतो. आजीदाईची प्रतिक्रिया, बाबा म्हणाले. अगदी बरोबर, आई पुढे बोलू लागली. देनीस, जर तू कुंपणावर अथवा आणखी कुठं कडमडत असलास तर मला ताबडतोब दिसेल. मी म्हणालो, आतमध्ये काय आहे नळकांड्याच्या? पडदा? ती उत्तरली, अर्थातच. आरसा आठवतो? तो तुझं प्रतिबिंब थेट माझ्या डोक्यात फेकतो. मला ताबडतोब दिसेल तू गलोलीनं खडे मारतो आहेस अथवा नुसताच भटकतो आहेस. शिंकणाऱ्या श्वासन नलिकेचा सामान्य नियम, विशेष काही नाही, बाबा पुटपुटले आणि एकदम उत्साहाने त्यांनी विचारले, माफ कर, पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. विचार, आई म्हणाली. तुझी नजर ठेवणारी दुर्बीण विजेवर चालते अथवा दुसऱ्या कशावर? विजेवर, आई म्हणाली.
तर मी तुला इशारा देतो, बाबा म्हणाले. शॉर्ट सर्किटपासून सावध राहा, नाहीतर कुठेतरी शॉर्ट सर्किट होईल आणि तुझ्या मेंदूत स्फोट व्हायचा. तसं नाही होणार, आई म्हणाली. मग फ्यूज कशासाठी आहे? मग गोष्ट वेगळी, बाबा म्हणाले. पण तरी नीट तपासून पहा, नाहीतर मला उगीच काळजी वाटत राहील. मी म्हणालो, असली एक दुर्बीण तू मला बनवून देशील, म्हणजे मी तुझ्यावर नजर ठेवू शकेन? हे कशासाठी? आई परत हसून म्हणाली. मी तर कुंपणावर नक्कीच कडमडणार नाही. याची अजून खात्री नाही, मी म्हणालो. कदाचित तू कुंपणावर चढणार नाहीस, पण मोटारीला चिकटून जाशील, नाहीतर बकरीसारखी आमच्यासमोर उडी मारशील, किंवा झाडूवाल्याशी भांडण करशील, किंवा पोलिसाशी वाद घालत बसशील. बाबांनी मला दुजोरा दिला, मग उसासा टाकला. अरे रे, किती वाईट. तुझ्यावर लक्ष ठेवता येईल असं यंत्र आमच्यापाशी नाही. आईने आम्हाला जीप काढून दाखवली. अशा प्रकारचं उपकरण फक्त एकमेव आहे, समजलं? ती माझ्याकडे वळून म्हणाली. तर आता लक्षात ठेव, माझं तुझ्यावर सतत नियंत्रण आहे. मी विचार केला की अशा उपकरणामुळे माझे आयुष्य फारच केविलवाणे बनणार आहे. पण मी काहीही बोललो नाही. फक्त मान हलवली आणि नंतर झोपायला गेलो. जेव्हा सकाळी जागा झालो आणि नेहमीचे आयुष्य सुरू झाले, तेव्हा ध्यानात आले की माझ्या दुःखांच्या दिवसांना आरंभ झाला होता. आईच्या शोधापायी माझे आयुष्य म्हणजे निव्वळ छळवाद बनले होते. उदाहरण द्यायचे तर अलीकडच्या काळात कोस्तिक फार उर्मट बनला होता आणि त्याबद्दल त्याची हाडे थोडी नरम करणे आवश्यक होते. पण ही कारवाई करण्याचा माझा निर्णय पक्का होत नव्हता, कारण आईची दुर्बीण माझ्या पाठीवर रोखलेली होती. अशा परिस्थितीत कोस्तिकची कणिक तिंबून काढणे अगदी अशक्य होते. एवढेच नव्हे तर तळ्यावर जाऊन बेडक्यांची पिल्ले खिशात भरून आणण्याचा माझा उद्योगही थांबला होता. माझे सगळे सुखी, आनंदी, स्वच्छंदी जीवन आता बंद झाले होते. ते अळणी दिवस कंठणे मला इतके अवघड जाऊ लागले की मेणबत्तीसारखा मी वितळून जात होतो. माझे पण मी हरवून बसलो होतो. माझ्या आयुष्याचा दुःखी शेवट होण्याच्या बेतात होता. पण अचानक एक दिवस आई जेव्हा बाहेर गेली होती, तेव्हा मी फुटबॉलमधली माझी जुनी ट्यूब शोधू लागलो आणि कप्प्यात जेथे माझ्या सगळ्या सटरफटर गोष्टी ठेवलेल्या असतात, तेथे अचानक मला दिसली आईची नजर ठेवणारी दुर्बीण. सगळ्या कचऱ्याच्या मध्यभागी ती पडली होती आणि काहीशी जुनाट, फाटकी दिसत होती. एकूण स्पष्ट होते की खूप दिवसांपासून आईने तिला हात लावलेला नव्हता. बहुधा ती दुर्बिणीबद्दल विसरून गेली होती. मी पटकन दुर्बीण उचलली आणि तिच्यात काय काय होते ते मी पाहू लागलो. पण शपथ सांगतो, ती अगदी रिकामी होती. तिच्यात काहीही नव्हते. अगदी रिकामे नळकांडे. आता माझ्या ध्यानात आले की या माणसांनी मला फसवले होते. आईने काहीही नवा शोध लावला नव्हता. या खोट्या दुर्बिणीच्या मदतीने तिने मला फक्त घाबरवले होते आणि मी मूर्ख घाबरलो होतो व अगदी शहाण्या मुलासारखा वागत होतो. मला सगळ्या जगाचा, आईचा, बाबांचा, या सगळ्या गोष्टींचा एवढा राग आला की मी ताबडतोब अंगणात धावलो आणि वेळ न गमावता कोस्तिक बरोबर, आंद्रुष्का बरोबर आणि आल्योनका बरोबर मारामारीला सुरुवात केली. अर्थात त्या तिघांनी मिळून माझी मस्त कणिक तिंबली हे खरे, पण तरीही मी खूप आनंदात होतो. मारामारीनंतर आम्ही चौघेही पोटमाळ्यावर चढलो, छपरावर चढलो, नंतर झाडांवर चढलो, मग तळघरात गेलो, बॉयलरच्या खोलीत गेलो, काजळीपेक्षा जास्त तोंडे काळी होईपर्यंत कोळशात हुंदडलो. हा सारा वेळ माझ्या छातीवरचा दगड बाजूला सरकल्याप्रमाणे मला वाटत होते. खूप छान वाटत होते. मोकळे वाटत होते. एकमेच्या सणाच्या दिवशी वाटते तशी मजा येत होती.